आज 31 मे सकाळ पाहूयात कुठे पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पश्चिमी आवर्ताचे ट्रफ आपल्या महाराष्ट्रापर्यंत खाली आलेले आहे. त्यामुळे राज्यात पाऊस होण्याचा अंदाज आहे. सोबतच पश्चिमी आवर्त आहे तर काही ठिकाणी गारपिटीसाठी सुद्धा वातावरण अनुकूल होईल. काल सायंकाळी सांगितल्याप्रमाणे जे राजस्थानचे ढग आहेत ते महाराष्ट्राच्या उत्तर भागात आले. उत्तरेकडे पाऊस दिलाय आणि आता अमरावतीच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग सकाळी 8:45च्या आसपास आहेत. त्यानंतर नांदेडच्या थोड्याशा भागांमध्ये पावसाचे ढग आहेत. मुंबईच्या आसपास थोडासा पाऊस झाला तर ठाणे, रायगड, रत्नागिरीच्या काही भागांमध्ये इकडे पुणेचा काही घाटाच्या आसपासचा भाग आहे. या ठिकाणी थोडेसे पावसाचे ढग हे दिसत आहेत. बाकी उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव ढग आहेत, पण आता त्यापासून पावसाची शक्यता नाही. त्यातला पाऊस संपलेला आहे. त्या 24 तासातील जर आपण विचार करायला गेलो, तर येत्या 24 तासामध्ये जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळेचा पूर्व भाग, नाशिक पूर्व भाग, अहिल्यानगर अतिपूर्वेकडील भाग, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगलीचे पूर्वेकडील काही भाग असतील, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. तरीसुद्धा हा पाऊस सार्वत्रिक नसणार आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पडेल, काही ठिकाणी थोडीशी गारपीट होऊ शकते. त्यानंतर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इकडे घाटाचा भाग असेल. नाशिकपासून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर एक दुसऱ्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील. याही ठिकाणी पावसाची व्याप्ती ही कमीच राहील. तर नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरपासून हा बेळगाव हा मधला भाग आहे. या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडीशी शक्यता राहील, नाहीतर जास्त शक्यता नाही. तसेच गडचिरोलीकडे सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर पावसाचा अंदाज आहे. ढगांची दिशा जर पाहिली तर अशा प्रकारे उत्तरेकडून दक्षिण, दक्षिण-पूर्व अशा प्रकारे ढगांची वाटचाल ही आज राज्यात राहणार आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा.